देशसेवा बजावत असताना जम्मू येथे शहीद झालेल्या मंगलवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील शहीद जवान वैभव तात्यासाहेब अवताडे वय 31 यांच्या मृतदेहावर आज गणेशवाडी येथे शासकीय इतमामात त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यांच्या निधनाने गणेशवाडीसह तालुक्यावर शोककळा पसरली। त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी दीपाली व एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे। देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगून गणेशवाडी या गावातून अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून संघर्ष करत वैभव अवताडे यांनी सुमारे 11 वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाला। भारतीय लष्कराच्या मराठा सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना जम्मू येथील आव्हानात्मक परिस्थितीत सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले। या जवानाच्या निधनाची अधिकृत माहिती शुक्रवारी दुपारी कुटुंबियांना देण्यात आली। या दुःखद बातमीने गणेशवाडीसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली। वैभव हे काही दिवसांपूर्वी सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते। 13 ऑगस्टच्या मध्यरात्री सुमारे 11 वाजता त्यांनी पत्नी आणि आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला। कुटुंबियाची आपुलकीने विचारपूस करणारा हा संवाद त्यांचा शेवटचा ठरला। याची कल्पना त्यावेळी कोणालाही नव्हती। त्यांचे पार्थिव शरीर जम्मूतून विमानाने पुणे येथे काल रात्री आणण्यात आले व पुण्यातून शासकीय रुग्णवाहिकेतून आज सकाळी 8:30 वाजता मंगळवेढ्यात आणण्यात आले। नगराध्यक्ष सुनंदा अवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, राहुल शहा, नगरसेवक अजित जगताप यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले।